रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाटील। गजेंद्राची कथा आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। गजेंद्र मोक्ष हरीचा अवतार त्या ठिकाणी कशा प्रकारे झाला, कोणासाठी झाला हरीचा अवतार। शुकाचार्य राजाला सांगू लागले, राजा त्रिकुटाचल पर्वतावर गजेंद्र नामक एक हत्ती राहत होता। त्रिकुटाचल पर्वतावर गजेंद्र नामक एक हत्ती राहत होता। तो बलवान हत्ती होता, त्याला अनेक पत्न्या होत्या आणि असेच उन्हाळ्याचे दिवस होते। गजेंद्र जलक्रीडा करण्यामध्ये मग्न होता आणि मग एके दिवशी गजेंद्राला इच्छा झाली की उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला पाणी अति प्रिय असतं, प्रत्येकाला वाटतं की आपण 2 टाइम स्नान करावं। तसं गजेंद्रालाही वाटलं की ऊन खूप चटकायला लागलं, ऊन खूप लागायला लागलं आणि आपणही आता पाण्यामध्ये, हत्तीला जलक्रीडा जास्त आवडते बरं। गजेंद्राला खूप त्या ठिकाणी जलक्रीडा आवडते आणि गजेंद्राने विचार केला की आपण आता जलक्रीडा करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ। आणि मग सर्व पत्न्या, सर्व मुलं सोबत घेतली आणि गजेंद्र सरोवरामध्ये, सुंदर अशा पाण्यानं भरलेलं सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी मध्ये उतरले गजेंद्र। आणि उतरल्याबरोबर सगळ्या पत्न्या, सगळी मुलं आणि गजेंद्र सुंदर अशा प्रकारे जलक्रीडा करू लागले। आणि मग जलक्रीडेला सुरुवात झाली। तेवढ्या वेळामध्ये एक मगर त्या ठिकाणी गरगर 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 असं करत मगर त्या ठिकाणी आली आणि गजेंद्राचा पाय धरला। आता एवढं सखोल पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये गजेंद्राचा पाय धरला। पाय धरल्याबरोबर गजेंद्राला वाटलं, बापरे काय आलं काय माहिती। सहज नजर गेली तर मगरमच्छाने म्हणजे मगराने त्याचा पाय धरला होता। आणि मग आता त्या जलक्रीडा करण्याच्या नादामध्ये गजेंद्राने मगरीशी युद्ध करायला सुरुवात केली पाण्यामध्ये। एवढ्या जोरामध्ये युद्ध सुरू झालं, एवढ्या जोरामध्ये युद्ध सुरू झालं, कोणाचं? गजेंद्राचं आणि मगरीचं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं। जोर जोरात तो हत्ती ओरडायला लागला आणि मग हत्ती ओरडायला लागला, काय करावं ते मगर पाय सोडायला तयार होत नाही। आणि मग 1 नाही 2 नाही 3 नाही 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, 10 दिवस झाले, वर्ष झाले, तरी ती मगर काही पाय सोडायला तयार नाही। युद्ध चालूच आहे। शेवटी त्याच्या पत्न्या कंटाळल्या आणि म्हणायला लागल्या की आता किती दिवस आम्ही इथे थांबणार, किती दिवस थांबावं तुमच्यासाठी। शेवटी पत्न्याही निघून गेल्या आणि मुलंही विचार करायला लागले, बाबा आता किती दिवस हे युद्ध चालणार, आम्ही किती दिवस इथे थांबावं, आमच्याही मागे कामं आहेत। गजेंद्राने विचार केला की या दुःखाच्या काळामध्ये, या संकटामध्ये मला माझ्या प्रभूशिवाय कोणीही आधार देणार नाही। आज गजेंद्राची जी सख्खी पत्नी होती, सख्खी बायको गजेंद्राला सोडून निघून गेली महाराज। हजारो पत्न्या असणारा तो गजेंद्र एकटा पडला, मुलं नातवंड असणारा तो गजेंद्र आज एकटा पडला। आज भगवंताशिवाय त्याला कोणीच दुसरं दिसत नव्हतं। गजेंद्र ओरडायला लागला, ओरडायला लागला, देवा धाव रे देवा, हे देवा तुझ्याशिवाय कोणीच नाही रे मला, कारण नाही रे। माऊली फोटो स्टुडिओ, साखरपुडा, विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल, तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ, सुभाष रोड, परभणी। नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी।
बहीण बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या माझे सर्व राहिले तुटतील धागे दोर नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी जवानी तुझे पुढे नाही टिकणार दो दिवसाची जवानी तुझे पुढे नाही टिकणार दो दिवसाची जवानी तुझे पुढे नाही टिकणार मेल्या माझे सर्व राहिले तुटतील धागे दोर नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी महाराज ज्या वेळेला मरण येतं ना त्या वेळेला कोणीच सोबत नसतं जसं जन्माला आल्याच्या नंतर एकट्याला जन्माला यावं लागतं आणि मरताना एकट्याला जावं लागतं येताना महाराज नागडच यावं लागतं आणि जाताना फक्त मीटरभर कपडा अंगावर असतो त्या कपड्याला खिशे सुद्धा नसतात हो राजा हो कुठपर्यंत आपले नातेवाईक सोबत आहेत बघा पत्नी दारापर्यंत मुलगा स्मशानापर्यंत आणि महाराज ज्या वेळेला दुःखाचा डोंगा एखाद्या घरावर यावा आणि एखादा व्यक्ती अपघाती जावा त्या वेळेला कोणीच साथ देत नाही महाराज कोणीच साथ देत नाही बहीण साथ देत नाही भाऊ साथ देत नाही इथे या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही हा सगळा मायेचा बाजार आहे महाराज इथं कोणीच कोणाचं नाही बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोयरे अंती जासील एकल प्राण्या माझे माझे म्हणून सगळं माझं आहे जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाला वाटतं सगळं माझं आहे घर माझं गाडी माझी बंगला माझा सून माझी मुलगा माझा पण ज्या वेळेला यम न्यायला येतात त्या वेळेला कोणीच सोबत येत नाही हो राजा हो सगळे स्मशानाच्या दारापर्यंत सोबत येतात पण एकदा का त्या अग्नी डाग दिला की सगळे बाजूला होतात कोणीच कोणाचं नसतं हो म्हणून राजा हो देवावर प्रेम करायला शिका देवावर प्रेम करायला शिका
माझ्या हजारो पत्न्या होत्या, हजारो मुलं नातवंड होते, पण आज माझ्या सोबत कोणीच शिल्लक राहिलं नाही बघा. एखादं संकट आलं तर घरच्यांनी साथ द्यावी का साथ सोडून द्यावी हो? घरच्यांनी साथ द्यावी, पण कुठपर्यंत? हजारो वर्ष युद्ध चाललं तरी तो गजेंद्र एकटाच भगवंताचा धावा करत होता की देवा आता तुझ्याशिवाय मला कोणीच या जगामध्ये नाही, ना माझी पत्नी नाही, ना माझी मुलगी नाही, ना माझी कन्या नाही, ना माझा मुलगा नाही. देवा हा सगळा मायेचा बाजार आहे. आणि तो गजेंद्र धाय मोकलून परमात्म्याचा धावा करण्यासाठी तो गजेंद्र रडू लागला. माऊली फोटो स्टुडिओ साखरपुडा विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ, सुभाष रोड, परभणी. करू लागला की देवा अरे माझ्या पत्न्या मला सोडून गेल्या, माझे मुलं मला सोडून गेले देवा. अरे देवा धाव रे देवा, आता तुझ्याशिवाय मला या संकटामधून कोणीच बाहेर काढू शकत नाही देवा. धाव रे देवा, धाव रे देवा. आणि मग महाराज माझ्या प्रभूने ती अर्थ हाक गजेंद्राची ऐकली. गजेंद्राने सोंडीमध्ये पाणी घेतलं, भगवंताला जोरात असे फुसकारून अर्पण केलं. एक कमलाचं फूल घेतलं, भगवंताला अर्पण केलं. आणि मग माझ्या प्रभूने सुदर्शन चक्राने त्या मगरमच्छाचा नाश केला आणि गजेंद्राला मोक्ष मिळाला. मगरमच्छाचाही उद्धार केला, दोघांचाही उद्धार झाला आणि प्रभू पुन्हा निघून गेले. पुढे समुद्र मंथनाची आपल्याला सुंदर अशा प्रकारची कथा बघायची आहे. समुद्र मंथनामध्ये 14 रत्न बाहेर पडले. 14 रत्न त्या ठिकाणी बाहेर पडले. कच्छप अवतार झाला. नंतर त्यामधून बरेच रत्न बाहेर पडले. कौस्तुभ मणी भगवंताने घेतला. त्यानंतर धन्वंतरी भगवंताचा अवतार झाला. नंतर धन्वंतरी भगवान अमृताचा कलश घेऊन बाहेर पडले. अमृत घेऊन प्रगट झाले आणि मग दैत्यांनी राक्षसांनी तो अमृताचा धडा हिसकावून घेतला. तेव्हा देव भगवंताला शरण गेले आणि भगवंत देवता गणांना म्हणायला लागले, शक्तीच्या जोरावर अमृताचा कलश मिळाला. रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल. सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. आणि मग देव आणि दैत्यांचं भांडण झालं आणि अमृत गेलं. आणि मग भगवंतानी नंतर मोहिनी अवतार प्रगट झाला. आणि मग तदनंतर मोहिनीने दारू वाटली राक्षसांना आणि अमृत वाटलं देवांना. आणि मग समृद्ध मंथनातून 14 रत्न जे बाहेर पडले होते त्या 14 रत्नापैकी अमृत नावाचं रत्नही त्या ठिकाणी प्रगट झालं. त्या अमृतासाठी देव आणि दानवांचं युद्ध झालं. देवतागण हरले. आणि मग देवतांची माता होती आदिती. बळीराजाचं गोड चरित्र आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. देवतागणांची माता होती आदिती
आदितीच्या घरी पुत्र रूपाने वामन भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले। बोलिए वामन भगवान की जय। आणि मग वामन भगवान प्रगट झाले आणि बलिराजा यज्ञ करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होता। बलिराजाचा यज्ञ चालू होता आणि यज्ञ जर पूर्णत्वाला गेला तर सगळं राज्य सगळं स्वर्गाचं सुख त्या ठिकाणी बळीराजाला मिळेल म्हणून वामन भगवान प्रगट झाले आणि बळीराजाच्या दारात जातात। बळीराजाच्या दारात गेले वामन भगवान आणि दारात गेल्याच्या नंतर बळीराजाच्या दारात गेले आणि तिथून दारात गेल्याबरोबर आणि मग आता बळीराजाच्या द्वारामध्ये गेले आणि सगळ्यांनी पाहिलं की कोणीतरी ब्राह्मण यायला लागले। हरि वामन का वेश बनाए, हरि वामन का वेश बनाए, बलिराज द्वार पे आए। हरि वामन का वेश बनाए, बलिराजा के द्वारे आए। हरि वामन का रूप बनाए, बलिराजा के द्वारे आए। उनके नन्हे नन्हे हाथ, उनके नन्हे नन्हे पाँव, उनके नन्हे नन्हे हाथ, उनके नन्हे नन्हे पाँव, पैरों में खड़ावा सुहावे, बलिराजा के द्वारे आए। हरि वामन का वेश बनाए, बलिराजा के द्वारे आए। मृगमाला गले में दबाए, बलिराजा के द्वारे आए। हरि वामन का रूप बनाए, बलिराजा के द्वारे आए। माते हरि बोल, टाळी वाजवा। वरती उंच हात, माथे तिलक, सर पे चोटी बांधी, माथे तिलक सहे, सर पे चोटी बांधे, हाथों में कमंडल सुहावे, बलिराजा के द्वारे आए। हरि वामन का रूप बनाए, बलिराजा के द्वारे आए। उंच हात,
माऊली फोटो स्टुडिओ साखरपुडा विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ सुभाष रोड परभणी। वामन भगवान की जय। वामन भगवान त्या ठिकाणी अदिती मातेच्या घरी प्रगट झाले आणि मग बलिराजा यज्ञ करायला सुरुवात केली। तेवढ्या वेळामध्ये बलिराजाच्या दारामध्ये वामन भगवान ब्राह्मणाचं रूप घेतलं, ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि मग तिथे आले। बळीच्या दारात जातात, बळीच्या यज्ञ चालू होता आणि बळीला कोणीतरी सांगितलं की दारामध्ये एक ब्राह्मण आला आहे, नाव आहे वामन आणि 5 वर्षाचा ब्राह्मण आहे। आपल्या दारात कोणीतरी ब्राह्मण आला आहे आणि इतका सुंदर आहे तो ब्राह्मण, लावण्य सुंदर त्याची कांती आहे, जसा एवढा सुंदर हा ब्राह्मण दिसतोय सेम तसाच। बलिराजा त्या ठिकाणी छोटे से ब्राह्मण है, मुख पर तेजस्वी रूप है, मुख पर तेज बहुत ही बड़ा है, सुंदर है और वो ब्राह्मण है आणि चेहऱ्यावर तेज त्या ठिकाणी वामन भगवंताचं झळकायला लागलं। वामन भगवान आले, बलीनं यज्ञ थांबवला आणि वामन भगवंताकडे गेले। पळत पळत त्या बलिराजा पळत पळत वामनाकडे गेले आणि वामन भगवंताला म्हणू लागले, ब्राह्मण जी मैं आपकी क्या सेवा करूं, कुछ तो बताओ, क्या सेवा करना है आपकी। तब वामन ने कहा, भाई भली मैं कोई सेवा लेने यहाँ नहीं आया हूँ, मुझे कोई आपकी सेवा नहीं चाहिए। फिर बाबा आपको क्या चाहिए, आप तो 5 बरस के बामन हो और आपको क्या सेवा चाहिए। त्या वेळेला वामनाने सांगितलं, अरे भाई हमारे तो आगे पीछे कोई नहीं, हमको क्या चाहिए। आता ते ब्राह्मण होते, वामन भगवान म्हणायला लागले, ना मुलगा ना पत्नी काहीच नाही माझ्या मागे ना पुढे। मग त्यावेळेला बळीराजा म्हणायला लागले, हे देव मग तुमचं लग्न लावून द्यायचं का, मुलगी बघायची का तुमच्यासाठी, काय करायचं सांगा ना, एखादी मुलगी बघू। वामन भगवान हसायला लागले, अरे भाई हमें तो ये संसार बिल्कुल अच्छा नहीं लगता। वामन भगवान बोलने लगे, अरे मुझे तो पत्नी शादी करोगे फिर पत्नी आ जाएगी, पत्नी आएगी तो फिर बच्चे हो जाएंगे, बच्चे हो जाएंगे और वो बड़े हो गए, फिर मुझे बहू आएगी, फिर मैं मर जाऊंगा, मर जाने के बाद मी मेल्यानंतर कोण रडेल माझ्यासाठी। बघा किती शार्प बुद्धी वामन भगवंताची, मी मेल्यानंतर कोण रडेल म्हणे। बळीराजा हसायला लागले। बळीराजा म्हटले, मेल्यानंतर तुझेच नातेवाईक रडतील ना, आम्ही कसं काय रडणार। त्या वेळेला वामन भगवान हसायला लागले, फिर बली मुझे कुछ नहीं चाहिए, मला काहीच नाही नकोय म्हणे, काहीच नको। बळीने सांगितलं, आम्ही तर रिकामा जाऊ देत नाहीत, कारण एवढा सुंदर आम्ही यज्ञ करतो आहोत, आम्ही रिकामा कोणालाही जाऊ देणार नाहीत। वामनाने सांगितलं, काही नको, मला काय पाहिजे, फक्त 3 पावलं भूमिदान पाहिजे। त्यावेळेला बळी हसायला लागला। बळी म्हणायला लागला, 5 वर्षाचं बालक आणि 3 पावलं भूमी, 1 2 3, दुसरं काहीच नाही मागितलं, फक्त 3 पावलं भूमी। त्यावेळेला वामन भगवान मनातल्या मनात म्हणायला लागले, अरे बळी 3 पावलं भूमी मागितली, तुला द्यायची तरी कळेल का, थांब माझं विराट स्वरूप दाखवतो। आणि मग बळीराजा म्हटला, ठीक आहे काही हरकत नाही, प्रभू तुम्हाला धन धान्य काही हवंय गाजून। म्हटले काहीच नको, मला काही नको, पण मला फक्त 3 पावलं भूमिदान पाहिजे। म्हटले ठीक आहे, माझ्या राज्यामध्ये जी भूमी तुम्हाला आवडेल ती तुम्ही घेऊन जा। राजा म्हणायला लागला, फक्त एवढंच, जी भूमी आवडेल ती घेऊन जाऊ। म्हटले ठीक आहे। आणि मग बळीराजाने
ठरवलं की आता 3 पावलं भूमिदान द्यायची. पहिलं पाऊल एवढं भगवान प्रगट झाले, विराट स्वरूपामध्ये भगवान नारायण प्रगट झाले. आणि मग विराट स्वरूप जर भगवान नारायणाचं जर झालं असेल तर त्यांचा पाय किती मोठा असेल विचार करा. बळीला आता पश्चाताप झाला. बळी म्हणायला लागला, बाप रे, एवढे विराट भगवान चतुर्भुज नारायण प्रगट झाले, आता कसं करावं. पहिला पाऊल ठेवला तर पूर्ण आकाश व्यापलं गेलं. किती पाऊलं भूमिदान मागितली. पहिलं पाऊल ठेवलं तर पूर्ण आकाश व्यापलं गेलं. दुसरं पाऊल ठेवलं तर सगळी पृथ्वी नापून गेली. पूर्ण पृथ्वीवर एवढा मोठा एक एक पाय होता भगवान वामनाचा. आणि मग आता 2 पाय ठेवले, पण तिसरा पाय कुठं ठेवायचा. आता सगळी जागा संपली. बळीला विचारलं, बळी सांग आता तिसरा पाय कुठं ठेवू. त्या वेळेला बळीने काय केलं असेल महाराज, काय केलं असेल थोडा विचार करा. तिसरा पाय त्यांनी सांगितलं की वामन भगवान, आपण तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा. सगळं शरीर भगवंताला अर्पण करणारा हा बळी राजा होता. म्हणून वामन भगवान आणि बलीचं चरित्र एवढं गोड आम्हाला शिकवतं की भगवान परमात्म्याला काही लागत नाही, फक्त परमात्म्याला प्रेम पाहिजे आणि तुमचं नामस्मरण महत्वाचं आहे. काही नाही देता आलं तरी काही देऊ नका. परमात्म्याला सांगा, हा गोड नरदेह तू दिलायस ना, तो तुला अर्पण करणार. बस हेच बलिराजाचं चरित्र आम्हाला शिकवतं. म्हणून गोंडस असे वामन आहेत. या वामनाला रिकाम्या हाताने कोणी जाऊ देऊ नका बरं. मी येताना सांगणार होते, कमंडलू मध्ये कॅश टाकायची असते. म्हणून 3 पावलं भूमिदान आपण तर करू शकत नाहीत, कमीत कमी 1 रुपया तर दान करू शकतो. म्हणून कथा झाल्याच्या नंतर बलिराजाला प्रत्येकाने दान करायचं आणि मगच घरी जायचं. चलो आइए, थोड़ा सा प्रभु का संकीर्तन गाते हैं और हम चलते हैं अभी रामायण की तरफ चलते हैं. चलो थोड़ा सा भजन गाओ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण. माऊली फोटो स्टुडिओ, साखरपुडा, विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल. तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ, सुभाष रोड, परभणी. सभी जन ताली की सेवा करते हुए नारायण वासुदेव. बोला
वामन भगवान की जय, वामन भगवान की जय। 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 रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील।